मुलांच्यामध्ये आहे. तर याची नेमकी कारणं कोणती आहेत? तर सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे अनुवंशिकता. म्हणजे समजा आईची, वडिलांची, भावाची, बहिणीची किंवा आजी-आजोबांची, मावशीची, आत्तीची जर उंची कमी असेल, तर मुलांच्यामध्ये सुद्धा उंची कमी असलेली आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं कारण आहे पोषणाचा अभाव. म्हणजे आता असं होतं की मुलांचं हवं तितकं पोषण होत नाही आहे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की म्हणजे आता तर तसं भूकबळीसारखे दिवस राहिलेले नाही आहेत. कुपोषित बालकं दिसतात. परंतु ज्या पद्धतीनं पूर्वी जेवण मिळायचं नाही किंवा अन्न मिळायचं नाही, अशा गोष्टी आता नाही राहिलेल्या आहेत. पण आता याच्यामध्ये होतं काय, की आपण काय करतो की आपला मुलगा जेवत नाही किंवा आपलं पाल्य जेवत नाही, तर त्याच्यामागे भरपूर लागतो की त्यानं खाल्लं पाहिजे, त्यानं जेवलं पाहिजे आणि त्याला इतकं खायला दिलं जातं की त्याला कॉन्स्टिपेशनसारखी समस्या उद्भवते. म्हणजे त्याच्यापासून जे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे 7 धातू तयार व्हायला पाहिजेत, ते धातू तयार न होता अगदी मुलं 2-2, 3-3, 4-4 दिवस टॉयलेटला जात नाहीत आणि त्यांना हवं तसं जे पोषण मिळायला पाहिजे ते पोषण मिळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या वाढीवरती आपल्याला पाहायला मिळतो. प्रीमॅच्युअर बेबी म्हणजे कमी वेळेमध्ये किंवा कमी 9 महिने पूर्ण व्हायच्या आधीच जन्माला आलेली मुलं. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की 7व्या महिन्यामध्ये, 8व्या महिन्यामध्ये मुलं जन्माला येतात. म्हणजे त्यांचं जेवढं आवश्यक पोषण व्हायला पाहिजे गर्भाशयामध्ये, आईच्या गर्भामध्ये असताना, तर ते होत नाही आणि त्याच्यामुळं सुद्धा बाहेर आल्यानंतर मुलांची वाढ हवी तितकी होत नाही. जुळं किंवा तिळं असणं. काही वेळेस आपल्याला काय होतं की जर 2 मुलं किंवा 3 मुलं जर जन्माला आली, तर मग मात्र एका बाळाची चांगली वाढ होते आणि दुसऱ्या बाळाची मात्र पाहिजेल अशी वाढ होत नाही. म्हणजे जर आपण शेळीमध्ये सुद्धा बघितलं की तिला जर 2 पिल्लं झाली, तर त्याच्यामध्ये एका कोकराची वाढ चांगली होते आणि दुसऱ्या कोकराची मात्र वाढ आपल्याला कमी प्रमाणात झालेली पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं जे कारण आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं, तर ते म्हणजे इम्युनिटी कमी असणं. काय होतं की बाळ जन्माला येतं आणि जन्माला आलं की लगेच त्याला कावीळ होते. ताप, सर्दी, खोकला आणि जसं आता आपण सांगितलं की कॉन्स्टिपेशनसारखे आजार होतात. असे जर आजार झाले तर बाळांची जी नैसर्गिक वाढ व्हायला पाहिजे किंवा मुलांची जी नैसर्गिक वाढ व्हायला पाहिजे, तर ती नैसर्गिक वाढ होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा परिणाम ह्या बाळांच्या वाढीवरती होत असतो. जर बऱ्याच वेळेला जर वाढ झाली तर ते फक्त म्हणजे वजन फक्त वाढतं, मात्र उंची वाढलेली